बापरे, 150 वडापाव आणि तेही घरी बनवले? हो, आज मी 150 वडापाव घरी बनवले, तेही माझ्या पथकातील मुलांसाठी. जय शंभो जय श्रीराम मंडळी. आता इतके सारे वडापाव घरी कशाला बनवायचे? कोणीही विकत आणू शकतं, पण प्रत्येक गोष्ट विकत आणून मजा येत नसते. म्हणूनच म्हटलं चला आपण घरीच बनवूया आज. एवढा सगळा खटाटोप मी फक्त माझ्या शेजारणींच्या जीवावर करते बरं का, कारण त्या मला कंटिन्यू मदतीला असतात. तुम्ही बघितलंच असेल, याआधी पण त्या मदत करायच्याच, पण आज त्या दोघी कंटिन्यू मला मदत करत होत्या. बटाट्यात मिरची कालवण्याचं काम मात्र मीच केलं, कारण त्याने इतकी हाताला आग होती ते माझं मलाच माहिती, कारण मला रात्रीपर्यंत हाताला आग होत होती. त्यानंतर ऐश्वर्याने आणि तेजूने छान असे वडे थापून दिले मला, आणि आम्ही 5 वाजता लागलो होतो, पण आम्हाला ते वडे थापता थापता मिनिमम 1 तास तरी गेलाच. सगळे वडे आमचे 130-35 झाले होते, आणि मला सगळे काही वडापाव पथकात नव्हते न्यायचे, कारण आता मैत्रिणींनी मदत केली आहे, प्लस घरात पण स्वयंपाक करणार नव्हते मी, तेच खाणार होतो आम्ही सगळेजण. त्यामुळे मी थोडे एक्स्ट्राच बनवले होते. एवढे वडे करायचे म्हटल्यावर मोठी कढई पाहिजे, ती माझ्याकडे नव्हती, आणि पातळ पण पाहिजे, म्हणून मी हे छोटंसं घमेलं ठेवलं होतं पसरट. आणि हे घमेल्याची लिंक मला अजिबात मागू नका, कारण हे आमच्या आईने साडीवर घेतलं होतं. मला तो साड्यावाला शोधायला लागेल. आणि बाकी सगळ्या थोडं तिखट मिरच्या, कमी तिखट मिरच्या माझ्या तळून झाल्या होत्या. तळताना मात्र मला व्हिडिओ बनवता आला नाही, कारण खूप घाई झाली. पण तेजूनी मस्त काम केलं माझं. मस्त बॉक्समध्ये टाकून ठेवले वडे, आणि त्याच्यावर अलगद पाव ठेवले का तर मग खाली गरम पण राहील म्हणून. आणि मग लगेच मिरच्या, बाकी इकडे लाल चटणी, आमचं सगळं तयारच होतं. ते घेऊन मी पत्कावर गेले, आणि सगळ्यांनी माझं असं स्वागत केलं. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण आपल्या आपल्या मनातलं काही ना काही मनोगत व्यक्त करत होते, गुरूंबद्दल म्हणा किंवा सगळे काही आतापर्यंतचा अनुभव व्यक्त करत होते. आमच्या पथकातील वेदाने तर इतकी सुंदर कविता लिहिली होती, पथकाबद्दल म्हणा किंवा लीडर्सबद्दल म्हणा, त्यांचे स्वभाव, ते किती छान शिकवत होते. तिला पथकात आल्यापासूनचे अनुभव सगळं काही तिने छान कवितेत मांडलं होतं. इकडे कमलेश लांबून मला काहीतरी बोलत होता, मला अजिबात कळत नव्हतं, मी नुसते हो हो करत होते. पण तुम्हाला जर कळलं ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी मग नंतर मी माझं पण मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर आमच्या ओमीला बेस्ट एडिटर अवॉर्ड मिळाला, आणि नंतर आमच्या ताशा मास्टर प्रथमेश दादाचाही सत्कार झाला, आणि मग आमची वडापावची पार्टी सुरू झाली. सगळ्यांनी छान आवडीने वडापाव घेतले होते, खरंच आवडीने खातही होते. मला बरं वाटत होतं, म्हणजे आपल्या कामाची हीच पोचपावती असते ना आपल्यासाठी. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी वेदूचा व्हिडिओ ॲड केला होता की ठुसून ठुसून खातात, आणि ही मुलं चक्क मला ठुसून ठुसून दाखवत होती की बघा आता आम्ही कसं ठुसून ठुसून खातो. पण मजा आली, सगळ्यांनी आवडीने खाल्लं, माझं केल्याचं सार्थकी लागलं. आणि कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला, मला नक्की सांगा बरं का. बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.